नमस्कार. अनिलायन अध्ययन चक्रामधील आजच्या सत्रामध्ये मी वैद्य स्वराली शेंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या सत्रामध्ये आपण चरक संहिता कासचिकित्सा यातील सूत्र क्रमांक 65 ते सूत्र क्रमांक 75 याबद्दल बघणार आहोत. सूत्र क्रमांक 65 वाचते. शिरसा पीडने स्रावे नासाया मृदिताम्यती कासप्रतिशा यवताम धूमम वैद्या प्रयोजयेत. या सूत्रामध्ये मुख्यतः कासाच्या कुठल्या अवस्थेमध्ये धूमपान द्यावे याचं वर्णन आलंय. सूत्राचा शब्दशः अर्थ बघूया. कास आणि प्रतिशय म्हणजे थोडक्यात खोकला आणि सर्दी याच्यामुळे ज्यांच्या नाकातून पाण्यासारखा स्राव होत आहे, त्याच्या बरोबरीनेच डोक्यामध्ये पीडा किंवा वेदना होत आहे, अशा कासाच्या रुग्णाला धूमपान द्यायला सांगितलेलं आहे. आता यामध्ये व्यावहारिक दृष्टीने बघायला गेलं तर प्रत्येक 5-6 रुग्णांमागे सर्दी खोकला हा एक रुग्ण येत असतो. त्यामध्ये विशिष्ट अवस्थेत धूमपान सांगितलेलं आहे. सगळ्या कासाच्या रुग्णांना धूमपान अर्हता नाही. त्यामध्ये त्यांनी काय काय वर्णन केलं आहे तर शिरसा पीडनम. आता याचं वर्णन टीकेत पाहिलं तर शूल आणि गौरव हे दोन्ही सांगितलेलं आहे. व्यवहारात दिसतं की नाक चोंदल्यामुळे डोकं गच्च होतं, वेदना होत असते आणि जडपणाही असतो. म्हणजे थोडक्यामध्ये वातज आणि कफज ही दोन्ही लक्षणं असताना धूमपान करायचं आहे. आता जर सर्दी खोकला किंवा प्रतिशय निदान तुम्ही काढून वाचलं तर त्यातही तुम्हाला लक्षात येईल की नाकातून स्राव हा सगळ्या प्रकारच्या प्रतिशय प्रकारामध्ये दिसत नाही. पाण्यासारखं स्राव येणं हे लक्षण हे जास्त करून वातज प्रतिशयामध्ये आहे. त्याच्याबरोबरीने शिरपीडा किंवा शिरोवेदना ही लक्षणंसुद्धा वातज प्रतिशयामध्ये दिसतात. जलाभ स्राव हे लक्षण दिसतं. कासाबरोबर अशा पद्धतीचा स्राव आणि पीडा असताना धूमपान योजावं असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यामध्ये रुग्णामध्ये वाताची आणि कफाची वातकफज लक्षणं असतील तर धूमपानाची योजना करावी. धूमपान अर्हता ही मुळात जर तुम्ही पाहिली असेल तर त्याची अर्हता अनर्हता ही मात्राशितीय अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते. त्याच्यामध्ये वातकफज विकार, ऊर्ध्वजत्रुगत व्याधी आणि वात आणि कफ यांचा उत्क्लेश यामध्ये धूमपान करावे असा निर्देश आहे. कासामध्येही तशीच अवस्था असताना धूमपानाची योजना करायला या सूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे. वातज कासाच्या अंतर्गत या धूमपान विधीचे आणि वेगवेगळ्या धूमवर्तींचे वर्णन आपण आता बघणार आहोत. कफज कासात सुद्धा याच धूमवर्ती धूमपानासाठी वापराव्यात असं सूत्र 130 मध्ये चरकाचार्य सांगतात. याच अध्यायात पुढे त्याचं वर्णन आहे जे त्यावेळचे वक्ते वर्णन करून विवेचन करून सांगतील. थोडक्यात आता इथून पुढे आलेल्या धूमवर्ती वातज आणि कफज कास प्रकारात द्याव्यात आणि पित्ताधिक्य असताना मात्र ती अवस्था धूमपानासाठी अनर्ह सांगितलेली आहे. सूत्र क्रमांक 66, 67 आणि 68 वाचते. दशांगुलोन्मितां नाडीम अथवा अष्टांगुलोन्मितां शरावसंपुटश्छिद्रे कृत्वा जिह्नां विचक्षणः वैरेचनं मुखेनैव कासवान् धूममापिबेत् तमुरः केवलं प्राप्तं मुखेनैवोद्वमेत् पुनः सह्यस्य तैक्ष्ण्याद्विच्छिद्य श्लेष्माणम् उरसि स्थितं निकृष्य शमयेत् कासं वातश्लेष्मसमुद्भवम्. या तीनही सूत्रांमध्ये मिळून धूमपान विधीचं वर्णन केले. तो कुठल्या प्रकारचा असावा आणि कशा पद्धतीने करावा याचे वर्णन आलेले आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे एक एक सूत्र बघूया. सूत्र क्रमांक 66 मध्ये बघा यांनी काय दिले. शराव संपुट छिद्रे कृत्वा म्हणजे याच्यात काय करायचं आहे, एक शराव संपुट करायचं आहे. तर शराव संपुट म्हणजे काय तर शराव म्हणजे कड असणारी एखाद्या खोलगट ताटलीसारखं ती रचना असते. ते एक भांडं असतं आणि संपुट याचा अर्थ आहे की 2 असे शराव एकावर एक ठेवून केलेली डब्यासारखी रचना. आता याच्या आतमध्ये ज्या द्रव्याचं धूमपान करायचं ती वरती ठेवायची आहे. अशी रचना करून त्यातला जो वरचा शराव असणार आहे त्याला एक मधोमध छिद्र करायचं आहे. ते छिद्र किती मोठं असणार आहे तर जी नळी आपण लावणार आहोत धूमपानासाठी त्या नळीच्या डायमीटरचं छिद्र त्याला करायचं आहे. त्या छिद्राला साधारणतः 10 अंगुळ लांब किंवा 8 अंगुळ लांबीची नळी लावायची.
ही नळी वक्राकार असली पाहिजे. या नळीने कासाच्या रुग्णांनी धूमपान करायला इथे सांगितलेलं आहे. आता यात सुद्धा धूमपानासाठी जो धूमप्रकार वापरायचा आहे तो कुठला सांगितलेला आहे, तर तो त्यांनी वैरेचनिक प्रकारचा धूमपान सांगितलेला आहे. छातीपर्यंत हा धूम पोचला असता त्या धुराला पुन्हा मुखानेच बाहेर काढायचा आहे. हा धूर उरस्थानामध्ये असलेल्या कफाला बाहेर काढून टाकतो, छेदन करून बाहेर काढून टाकतो. मुख्यतः वातकफज समुद्भूत कासाचं हे धूमपान शमन करते. आता आपण एक एक सूत्राचं विवरण बघूया. आधीच्या सूत्रात आपण पाहिलं होतं की धूम हा प्रकार वातकफज कासात करायचा आहे. त्यासाठी 2 लक्षणंही त्यांनी दिली होती. 8 किंवा 10 अंगुळ लांबीची नळी घ्यायची आणि धूमपान विधीचं जे खोलात वर्णन मात्राशीतीय अध्यायात आलं आहे त्याप्रमाणे हे धूमपान करायचं आहे. आता आपल्या सर्वांना हे माहीत आहे की प्रायोगिक, स्नैहिक आणि वैरेचनिक असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मुख्यतः वैरेचन म्हणजे तिथले दोष हे बाहेर काढून टाकणं, ह्या दृष्टीने ह्या वातकफज कासामध्ये सुद्धा वैरेचनिक धूमपानाचा वापर करायला सांगितलेला आहे. यासाठी साधारणतः वापरली जाणारी जी द्रव्ये आहेत त्यामध्ये अपराजिता, हरताळ, मनशिला, अगरू, तेजपत्र अशा वनस्पतींचा वापर केला जातो. आजच्या आणि पुढच्या सूत्रांमध्ये यातल्या 2 धूमवर्तींचं वर्णन आपण बघणार आहोत. हे धूमपान करताना ही जी नळी सांगितलेली आहे ती वक्राकार सांगितली आहे. यामागे 2 व्यावहारिक विचार असू शकतात. एकतर वक्राकार नळीमुळे एकदम तोंडातून धूर घशात जाणार नाही व ठसका लागणार नाही आणि गरम धुराचा चटका एकदम तोंडाच्या आतील नाजूक त्वचेला बसणार नाही. या सूत्रात तुम्ही पाहिलं असेल तर काय सांगितले, केवळ मुखाने धूमपान करायला सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 67 ची सुरुवात बघा. वैरेचनम मुखेनैव म्हणजे वैरेचनिक धूमपान आणि तोंडानेच करायचं आहे. या संदर्भात आपण चरकाचार्यांचं सूत्र पाहिलं तर त्याच्यात दिसतं, नच वात कफात्मानो बलिनो प्यूर्ध्वजत्रुजहा धूमवक्त्रकपानस्य व्याधयास्यु शिरोगता. आता हे मात्राशीतीय अध्यायामध्ये आलेलं सूत्र आहे. यामध्ये त्यांनी तोंडाने तुम्ही धूमपान कधी देणार आहात याचं वर्णन आलेलं आहे. तोंडाने किंवा मुखाने धूमपान केलं असता ऊर्ध्वजत्रू विकार आणि मुख्यतः शिरोगत वात आणि कफजन्य विकार कमी होतात असं या सूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे. रोजच्या रोज धूमपान केले असता हे विकार होत नाहीत. तर आता हे धूमपान किती वेळा करायचं हा पुढचा प्रश्न आहे. वैरेचनिक धूमपान हे 3 किंवा 4 वेळा करावं असं सांगितलेलं आहे. धूर एकदा आत घेणे आणि बाहेर सोडणे या प्रक्रियेला अपान असं म्हणतात. धूमाभ्यवहार मोक्ष असं चक्रपाणी दत्तांनी याचं वर्णन केलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 अपान असं दिवसात 3 वेळा वैरेचनिक धूमपान करायला सांगितलेलं आहे. आता जेव्हा प्रत्यक्ष रुग्ण आपल्यासमोर येतो तेव्हा सरसकट शिरसा पीडन स्राव ह्या 2 गोष्टी जर का असतील तर त्या प्रत्येक रुग्णाला आपण धूमपान देण्याआधी तरीसुद्धा रुग्णाची एक बेसिक अर्हता अनर्हता आपण बघतो. म्हणजे समजा डोक्याच्या ठिकाणी गौरव आणि शूल ही दोन्ही लक्षणं घेऊन रुग्ण आला तरी सरसकट सगळ्या वातकफज कासाच्या रुग्णांना आपण इतक्याच प्रमाणात किंवा धूमपान देऊच असे नाही. यामध्ये ते धूमपान अनर्ह आहेत का नाहीत हे बघायला लागतं. ह्याचं वर्णनही मात्राशीतीयमध्ये त्यांनी अनर्हता दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यांना रक्तपित्ताचा त्रास आहे किंवा गुळणा फुटण्याची प्रवृत्ती आहे, ज्यांचं BP हाय असतं, जनरल पित्ताचे त्रास आहेत, उष्णता सहन होत नाही, गर्भिणी अवस्था असेल, क्षीण रुग्ण आहे, उरक्षता आहे किंवा TB सारखे आजार आहे त्याच्यामुळे बलमांस क्षीणता आली असेल, अतिशय रागीट रुग्ण आहे, ज्याच्या तोंडाला सतत कोरड पडलेली असते, ज्यांच्या शरीरामध्ये मूलतः कोरडेपणा जास्त दिसतो किंवा आहे, अशांना आपण नेहमी विचारपूर्वक किंवा व्याधी अवस्था व्याधीबल बघून धूमपान करायचं आहे. जर का नाजूक प्रकृतीचा रुग्ण असेल तर टाळलेलं चांगलं, कारण हे जे आत्ता जे मी धूम सांगणार आहे 2 ते बऱ्यापैकी तीक्ष्ण धूम आहेत. कासाचे दोष आणि व्याधीबल तेवढं जर जास्त असेल तर अशा अवस्थांमध्ये सावधपणे रुग्णाला धूमपानाचा सल्ला देता येऊ शकतो.
परंतु गर्भिणी अवस्था किंवा क्षतक्षीण अशा रुग्णांमध्ये पूर्णपणे टाळलेलं चांगलं, जरी लक्षणं ही असली तरीसुद्धा. धूमपान विधीचं जिथे वर्णन केलं आहे त्या ठिकाणी नाक किंवा मुख यापैकी कशाने धूमपान करावं असं वर्णन आहे. त्यातसुद्धा मुख्यतः जर का डोकं, कान आणि डोळे म्हणजे शिर, घ्राण आणि अक्षी या ठिकाणी जर का दोष असतील तर नाकाने धूमपान करायला विशेषतः सांगितलं आहे, आणि कंठगत असलं तर मुखाने म्हणजे तोंडाने धूमपान करायला सांगितलेलं आहे. कासव्याधीची संप्राप्ती आपण आधीच्या सत्रांमध्ये पाहिली आहे. त्याच्यामध्ये कंठ, उर आणि मग शिरप्रदेशी वायू प्रवेश करून कासाची उत्पत्ती करतो असे आपण वर्णन पाहिलेले आहे. या ठिकाणी ह्या अवस्थेत वैरेचनिक धूम हा मुखाने द्यावा असं निर्दिष्ट आहे. म्हणजे कंठाच्या ठिकाणचं जे मूल ठिकाणी जिथे कासाची उत्पत्ती होते त्या ठिकाणचा कफ पटकन कमी झाला असता तर तो अवरोध दूर होतो आणि रुग्णाला लाक्षणिक उपशय हा पटकन मिळतो. हा त्यामागचा उद्देश असावा. यातला व्यवहार अजून स्पष्ट करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते. जर हे लेक्चर आत्ता कोणी आयुर्वेद विद्यार्थी किंवा वैद्य सोडून ऐकत असतील तर मी ह्या ठिकाणी आत्ता धूमपान म्हणजेच आयुर्वेदात चिकित्सेत किंवा दिनचर्येतला उपक्रम म्हणून आलेला आयुर्वेदोक्त धूमपान किंवा औषधी धूर द्यायचा उपक्रम याबद्दल सांगत आहे. इथे निकोटीनच्या सिगरेट याचं धूम्रपान, हर्बल सिगरेट किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीबद्दल हे सत्र नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मुखाने केलेला जो धूर असणार आहे म्हणजे मुखातनं घेतलेला जो धूर असणार आहे तो तोंडाने सोडायचा आहे. नाकाने हा धूर सोडायचा नाही. या सूचना रुग्णाला द्यायला लागतात. जर का तोंडाने घेतलेला धूर नाकाने सोडला गेला तर अशा प्रतिलोम पद्धतीत बाहेर गेलेला जो धूर असतो तो डोळ्यांना हानिकारक ठरतो. मार्केटमध्ये सध्या हुक्का यंत्र मिळतात. यामध्ये हुक्का यंत्रात तोंडाने धूमपान चांगल्या रीतीने करता येऊ शकतं की जर का अवेलेबल नसेल धूमयंत्र किंवा लगेचच्या लगेच रुग्णाला द्यायची वेळ आली असेल तर. साधारण जी धूमपानाची द्रव्य आलेली आहेत त्याच्या छोट्या वड्या करून किंवा त्याची वरती बनवून हुक्का यंत्रात ठेवून ती जाळून त्यातनं धूमपान करता येऊ शकतं. अगदीच काहीच नसेल म्हणजे समजा शराव संपुट नाही, धूमपान यंत्र नाही, हुक्का यंत्र नाही, तर जी धूमवरती बनवलेली असेल ती स्नेहाक्त करून म्हणजे ती तुपामध्ये व्यवस्थित ओली करून भिजवून ती एका बाजूनी जाळायची. त्यातून जो धूर निर्माण होईल तो एका विशिष्ट पद्धतीने त्या अवयवापर्यंत पोचवता येतो. त्यामध्ये बाजारामध्ये फुटाणे विकणारे जे लोक असतात त्यामध्ये फुटाणे ज्याच्यात घालून देतात तो जो कोन असतो तसा कोन आपण एखाद्या जाडसर कागदाचा बनवून ठेवला त्याला स्टेपल मारून आणि त्याचं टोक कापलं तर तो जो काही कोनिकल स्ट्रक्चर होतं त्याच्याने धूमपान करता येऊ शकतं. एका साईडनी त्याचा तो टोक कापल्यानंतर ते जे टोक आहे ते त्या तोंडाच्या दिशेने आणि जी मोठी बाजू असेल त्याच्या आतमध्ये धूमवरती जाळून मग ती सांडशीनी किंवा हाताने एका बाजूनी धरायची आहे. तो जो धूर आहे तो त्या पद्धतीने तोंडाने आत घेता येऊ शकतो. याने बराचसा धूर चांगल्या पद्धतीने तोंडापर्यंत नेता येतो. हीच पद्धत कुठेही धूपन करायचं असेल जसं कर्णधूपन आहे, व्रणधूपन आहे यासाठी वापरता येते. यासाठी वापरली जाणारी धूपनाची द्रव्य मात्र वेगळी वेगळी असतील. शराव किंवा शराव संपुट किंवा धूमनेत्र, धूमपान यंत्र उपलब्ध नसताना या 1-2 गोष्टींनी सुद्धा धूमपान करता येतं आणि त्याचे बऱ्यापैकी चांगले परिणाम क्लिनिकली दिसतात. सूत्र क्रमांक 69 वाचते. मनःशीलाल मधुक मांसी मुस्तैंगुदै पिबेत धूमं तस्यानुचक्षीरं सुखोष्णं सगुडं पिबेत. यामध्ये एका धूमवर्तीचं वर्णन आलेलं आहे. सूत्राचा शब्दशः अर्थ बघूया. याचे कंटेंट्स वाचूया आधी. मनःशिला हरताल, यष्टी, मुस्ता, इंगुदी फळ हे सगळं समान मात्रेमध्ये एकत्र करून त्याची वर्ती करावी व त्याने धूमपान करावे. धूमपान करून झाल्यानंतर कोष्ण दूध आणि गूळ हे प्यायला सांगितलेलं आहे. आता हे धूमपान कसं करावं हे आपण आधीच्या सूत्रात सविस्तर पाहिले. यातले तुम्ही द्रव्ये जर पाहिली असता बऱ्यापैकी उष्ण, तीक्ष्ण आणि लेखन अशी द्रव्ये आहेत.
त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये स्निग्ध गुणाची सुद्धा द्रव्य आहेत, म्हणजे वातज आणि कफज या दोन्ही लक्षणांवरती काम करतील ही द्रव्य. यामध्ये मनशिला कटुतिक्त रसाची, श्वास, कास, विष आणि कफविकार नाशक अशा गुणांची आहे. मनशिला ही सारकही आहे, स्निग्ध गुणाची आहे, पण उष्ण आणि लेखन कर्म करणारी आहे. त्यामुळे वात आणि कफ या दोन्हीचे शमन करायला ती मदत करते. याबरोबर मुख्यतः कासामध्ये दिसणारे कफज लक्षणात दिसणारा जो अडकलेला कफ आहे तो छेदन करून बाहेर काढून टाकायला मनशिला मदत करते. हारताल इथे पाहिला तर पत्री हारताल घ्यावा, तो श्रेष्ठ आहे. त्याचे गुणसुद्धा कटू, कषाय, स्निग्ध आणि उष्ण असे असल्यामुळे वाताचा आणि कफाचा नाश करणारा आहे. यष्टी किंवा ज्येष्ठमध ही कफनिस्सारक, शोथनाशक, स्निग्ध, मुख्यतः श्वसन विकारांवर काम करणारी आहे. कोरडेपणाची जी लक्षणं असतात तिथे कफनिस्सरणाचं काम करणं, त्या कोरडेपणाने होणारा जो त्रास आहे किंवा पीडा आहे ती कमी करणारी अशा गुणांची यष्टी आहे. मुस्ता हे दीपन, पाचन, कफग्न आहे. इंगुद या शब्दाने इथे इंगुधा पुत्रजीवकः असं टीकेत आलेलं आहे. निघंटूमध्ये जर पाहिलं असता इंगुद या शब्दाच्या खाली हिंगोट किंवा इंगुद नावाच्या वनस्पतीचं फळ याचं वर्णन आलेलं आहे. या वनस्पतीच्या फळाच्या बीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं तेल असतं. जुनाट कफविकारांमध्ये हे बी खायला दिलं जातं. तिक्तरस आणि कटुविपाकी आणि वीर्यानी उष्ण असं हे फळ कफ आणि वात या दोन्ही दोषांवर काम करणारं आहे. हा धूम प्यायल्यावरती गाईचं कोष्ण दूध आणि गूळ याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. आता हे विशिष्ट उपक्रमानंतर हे विशिष्ट पदार्थ सेवन करायला का सांगितलेले आहे तर त्याचंही वर्णन चक्रपाणी टीकेत सांगितलेलं आहे. अस्य च धूमस्य पश्चात क्षीरपानम तीक्ष्णेनानेन धूमेन क्रियमाणौजा क्षयादी भय परिहारार्थम. म्हणजे हा वैरेचनिक धूम तीक्ष्ण असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कफाचा क्षय करू नये किंवा त्याच्यामुळे जास्त कफक्षय होऊ नये आणि तो जर झाला असेल तर तो भरून यावा यासाठी हा उपक्रम सांगितलेला आहे. आपल्याला माहीत आहे क्षीर, गूळ दोन्ही कफकर आहेत किंवा जो काही धुमामुळे कफाचा क्षय झालेला असेल तो अतिरिक्त होऊ नये किंवा त्याचा अतिरिक्त क्षय झाल्याने होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टळले जावेत यासाठी कोष्ण दूध आणि गूळ याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. थोडक्यामध्ये धूमपान अतियोग लक्षणांकडे रुग्ण पटकन जाऊ नये ह्याची दक्षता किंवा प्रिकॉशन किंवा आधीच घेतलेली काळजी म्हणून धूमपानाला लागून हे सगुड क्षीर हे सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 70 वाचते. एष कासान पृथक दोष सन्निपात समुद्भवान धूमो हन्याद संसिद्धान अन्य योगैर्षतैरपी. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की हा जो आधीच्या सूत्रामध्ये वर्णन केलेला मनशिलादी धूम आहे तो वातज, पित्तज, कफज, सन्निपातज या कासरोगांना नाहीसा करतो जे शेकडो इतर योगांनी सुद्धा होत नाही. मथितार्थ हा की आतपर्यंत गेलेला व्याधी असेल, खोलवर गेलेला व्याधी असेल तर आणि त्याबरोबरीने पटकन बरी न होणारी वातकफज कासाची लक्षणं असतील यामध्ये धूमपानाचा अवश्य विचार करावा. सूत्र 71 आणि 72 वाचूया. प्रपौंडरिकम मधुकम शांगेष्टाम समनशिलाम मरीचम पिप्पलिम द्राक्षाम एलाम सुरसमंजरीम कृत्वावर्तीं पिबेद धूमम क्षौमचेलानुवर्तिताम घृताक्तामनु चक्षीरम गुडोदकम अथा पिवा. 71 आणि 72 सूत्रांमध्ये प्रपौंडरिकादी धूम सांगितलेला आहे. प्रपौंडरिक म्हणजे पुंडरी नावाने ओळखले जाणारे द्रव्य यष्टी, गुंजा, मनशिला, मिरे, पिंपळी, मनुका, वेलची आणि सुरस मंजिरी म्हणजे तुळशीच्या मंजिरी
यामध्ये पाणी घालून त्याचा लेप हा रेशमी वस्त्रावर किंवा अळशीच्या वस्त्रावर करावा. ही वरती सुकवून घृताक्त म्हणजेच तुपाने पूर्णपणे स्निग्ध करून धूमपानासाठी वापरावी. धूमपान झाल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे हे धूमपान करावे. त्यानंतर त्यावरती दूध किंवा गोड पाणी प्यावे. हा सुद्धा एक तीक्ष्ण धूमपान योग आहे. वातकफच्या अवस्थांमध्येच वापरायचा आहे. पुंडेरी किंवा प्रपौंडरिक ही मधुर तिक्त कषाय, पित्तकफनाशक अशा गुणांची आहे. मनशिला आणि यष्टी याचे गुण आपण आधीच्या सूत्रात पाहिले आहेत. मरीच किंवा मिरी हे कटुतीक्ष्ण उष्ण वातकफनाशक, विशेष करून श्वासकासावर काम करणारं असं द्रव्य आहे. यामध्ये सुगंध आहे जो त्यातील उडनशील तेलामुळे आहे. साधारणपणे गंध असणारी द्रव्य जी आहेत ती त्यातील तेलांमुळे पटकन सूक्ष्मस्रोतोगामी काम करतात. तेलाचा अंश जो आहे तो ज्वलनासाठी सुद्धा मदत करतो. तर धूमवर्ती करताना अशा द्रव्यांचा वापर आपल्याला आलेला दिसतो. पिंपळी किंवा पिप्पली हे सुद्धा श्वासनाशक, क्षयनाशक, कफनाशक, कटुरसाची आणि उष्ण असल्यामुळे वातकफनाशक, विशेष करून श्वास आणि कंठासंबंधी रोगामध्ये तिची कारमुकता फलश्रुतीमध्ये आलेली आहे. तुळस मंजिरी या परत कफनिस्सारण करणाऱ्या श्वसन संस्थेवर उपयोगी अशा आहेत. या सर्व द्रव्यांचा लेप त्यांनी काय सांगितले, क्षौम याच्यावर करायला सांगितलंय. आता क्षौम याचा अर्थ आपण पाहिला असता अतसी वस्त्र किंवा अतसी तंतुनिर्मितम वस्त्रम असं सांगितलेलं आहे. चैल या शब्दाचा अर्थ आहे वस्त्र. क्षौमचैल म्हणजे अतसी किंवा आळशीच्या धाग्यापासून बनवलेल्या वस्त्रावरती या द्रव्यांचा लेप करायला सांगितलेला आहे. आता अतसी किंवा लायनम युसिटॅटिसिमम ही लिनेसी फॅमिलीमधली वनस्पती आहे. आपल्याला माहीत आहे अतसी अळशी, फ्लाक्स सीड ज्याला आपण बोलतो, त्याचे फ्लाक्सचं जे प्लांट असतं त्याच्यापासून बनवलेलं वस्त्र धूमवर्तीसाठी वापरायला सांगितलेलं आहे. ते अवेलेबल नसेल तर रेशमी वस्त्रसुद्धा वापरता येतं. सध्याच्या काळामध्ये मिळणारं जे लिनन आहे, लिननच्या साड्या, लिननचे शर्ट हे बरेच प्रसिद्ध आहेत. हे लिनन हे जे वस्त्र आहे ते अळशीपासून बनवलं जातं. लिनन वस्त्राचा तुकडा धूमवर्तीसाठी आपण वापरू शकतो. यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. जो काही वस्त्राचा तुकडा तुम्ही वापराल तो पांढरा असावा, त्याला कुठल्याही पद्धतीचा डाय केलेला नसावा. त्याच्यानंतर रंगीत किंवा स्टार्च केलेलं जर असेल, रंगीत तर टाळावं. स्टार्च केलेलं असेल तर 2-3 वेळा धुवून त्याचं स्टार्च काढून टाकावं आणि मग ते वस्त्र धूमवर्ती बनवण्यासाठी वापरता येईल. ही जी वर्ती बनेल ती घृतयुक्त करून मग त्याचं धूमपान करावं, ज्याचं वर्णन आपण आधीच्या सूत्रात पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यावर गुळाचं पाणी किंवा दूध हे रुग्णाला प्यायला द्यायचं आहे. त्याच्यासुद्धा कारमुकता किंवा त्याची गरज ही आपण आधीच्या सूत्रामध्ये पाहिली आहे. पुढच्या सूत्रांकडे जाऊया. सूत्र क्रमांक 73, 74 आणि 75 वाचते. मनशीलैला मरीच क्षारांजन कुटन्नटैः वंशलेखन सेव्याल क्षौमलक्त करोहि शैः पूर्वकल्पेन धूमोऽयं सानुपानो विधीयते मनशीलाले तद्वच्च पिप्पलीनागरैः सह त्वगैङ्गुदी बृहत्यौ द्वे तालमूली मनशिला कार्पासास्थ्यश्वगंधा च धूमाकाशविनाशनः. सूत्र 73, 74 आणि 75 यामध्ये विविध धूमवर्तीचे योग आलेले आहेत. एक एक योग बघूया. सूत्र क्रमांक 73 मध्ये आलेले धूमवर्तीचे घटक बघूया. मनशिला, एला, मरीच, क्षार, अंजन आणि कुटन्नट पाठा वनस्पतीचा एक भेद आहे. त्यानंतर वंशलेखन याचा अर्थ वंशलोचन असा घेतला जातो. रोहिश म्हणजे रोहिश गवत हे कंटेंट्स आहेत. क्षौमलक्त मागच्या सूत्रात सांगितले तसं अतसी वस्त्र याची आधी सांगितल्याप्रमाणे वर्ती करावी व पूर्वोक्त अनुपान म्हणजेच क्षीर किंवा गुडोदक हे धूमपान झाल्यावर रुग्णाला प्यायला द्यावे. याच पद्धतीने मनशिला, हरताल, पिंपळी,
सुंठ याची वर्ती किंवा इंगुदी, बृहती म्हणजे डोरली, रिंगणी म्हणजे कंटकारी, मुसळी, मनशिला, कार्पासस्थी किंवा कपाशीचं बी आणि अश्वगंधा हे विविध योग धूमपानासाठी, कासशमनासाठी वापरावे. यानंतर यातलं कुठलाही तुम्ही योग वापरला तरी त्यानंतर आधीच्या सूत्रात सांगितल्याप्रमाणे दूध किंवा गुळपाणी हे रुग्णाला प्यायला द्यावे. हा गुळ जो दिला जाईल तो शुद्ध प्रतीचा असावा, कुठली भेसळ नसावी याची काळजी घ्यावी. रुग्णाला त्यासंबंधीची सूचनासुद्धा द्यावी. क्लिनिकमध्येच तुम्ही जर देणार असाल तर काही प्रश्न नाही, तो गुळ शुद्ध प्रतीचा आपण वापरायचा आहे. आता आपण आजच्या सत्रामध्येच 5 धूमवर्तीचे वेगवेगळे योग पाहिले. आता यातली कधी कुठली वर्ती वापरायची ह्याचा विचार आपल्याला करायला लागतो. त्या वर्तीमधील द्रव्यांची उपलब्धता, व्याधीची तीव्रता यावरती ही गोष्ट ठरवायची आहे. उदाहरणार्थ जास्त कफज लक्षणं जास्त असतील तर थोडी उष्ण-तीक्ष्ण द्रव्ये जास्त असणारी वर्ती तुम्ही वापरू शकता. त्याबरोबरीने डोक्यामध्ये जडपणा असेल, चोंदलेलं असेल नाक, कपाळ दुखत असेल तर उष्ण-तीक्ष्ण वनस्पती, थोड्या लेखन स्वरूपाच्या वनस्पती जास्त असलेल्या वर्तीचा विचार करता येतो. पण गौरव त्या मानाने कमी असेल पण शूल जास्त असेल, पाण्यासारखा स्राव होत असेल पण जडपणा पण आहे, असं जर असेल तर स्निग्ध वनस्पती किंवा घटक, जसं आपण आत्ताच्या धूमवर्तींमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, द्राक्ष आहे, अश्वगंधा आहे, यष्टी आहे, मुस्ता आहे, हे घटक आहे, असे असलेली धूमवर्ती जास्त करून वापरता येते. आता या प्रत्येक द्रव्याचं एक्सप्लेनेशन आत्ता इथे सांगितलेलं नाही, पण बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं तर उष्ण तीक्ष्ण कटुतिक्त रसाची अशी ही सगळी द्रव्ये आलेली आहेत धूमवर्तींसाठी. वात कफज कासामध्ये ह्या धूमवर्ती वापरायला सांगितलेल्या आहेत. कफज कासामध्ये सुद्धा पुढे काही धूमवर्तींचं वर्णन आहे, ज्याचं वर्णन त्या वेळेचे वक्ते करतीलच. आजच्या सत्रामध्ये वातज कास आणि कफज कास यात वापरता येण्यासारखे विविध धूमपान कल्पना आपण पाहिल्या. धूमपानाचं विवेचन पाहिलं, कसं द्यायचं, त्यातले व्यावहारिक दृष्टिकोन हे आपण पाहिले. अशा रीतीने चरक चिकित्सा 18 मधलं सूत्र क्रमांक 65 ते 75 याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.